गुड मॉर्निंग सगळ्यांना. सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि हा की नाही वटपौर्णिमेच्या दिवसाचा ब्लॉग आहे, तर मी तो शूट करून ठेवला, तर पण काही कारणास्तव तो मला अजिबात टाकता आला आणि अपलोड करता आला नाही. सो म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया. तर इकडे सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे. दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढली. थोडीशी काही गडबड होती म्हणून आज रांगोळी काही खूप मोठी अशी काढली नाहीये. त्यानंतर मग आज की नाही आहोंचा टिफिन होता. तर मग त्यामुळे मी ना असं गोडधोड ते संध्याकाळीच करणार होते. म्हटलं तर टिफिन वगैरे आवरून देऊया आणि त्यानंतर मग पूजेला वगैरे जाऊ म्हटलं दुपारून. कारण की नाही आज असं होतं ना की 11:30 नंतर मुहूर्त होता आणि मग दिवसभर आपण कधीही पूजा करू शकतो असं होतं. म्हटलं चला मग तर भरपूर वेळ आहे आपल्याकडे, मग त्यामुळे मग मुलांचा आणि आहोंचा टिफिन करून दिला आणि त्यानंतर मग संध्याकाळी काहीतरी करता येईल म्हटलं. तर तेच माझं आता इकडे चाललेलं आहे. तर त्यांना मी मटकीची उसळ देणार होती आणि मुलांसाठी पण तीच भाजी होती केलेली, की म्हटलं त्यांनाही होईल मुलांना. आणि राजचा टिफिन तर सकाळीच झालेला होता माझा. राजला दिली होती टिफिनला भेंडी. ते शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर इकडे आता टिफिनची तयारी वगैरे करून घेतली. त्यानंतर मग पूजेचं ताट मला तयार करून घ्यायचं होतं. तर म्हटलं चला आता पटापट ताट तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं साडी वगैरे आपण नेसून घेऊया. तर इकडे हे ब्लाऊज बघा, मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं या तिच्या शॉर्ट्समध्ये की ब्लाऊज स्टिच करत होते, पूर्ण झालेलं होतं. फक्त त्याला हुक वगैरे लावायचे होते. मग गावावरून आल्यानंतर ते सगळं रेडी करून घेतलं आणि मागचा बॅक साईडचा गळा असा काही मी घेतलेला आहे. तर इकडे आता रेडी झालेली आहे. म्हटलं चला आता पूजेला जाऊन येऊया. आणि काय झालं ना की आमच्या इकडे खूप जास्त बायका आता म्हणजे नाही राहायला आलेले अजून बिल्डिंगमध्ये, त्यामुळे मग इकडे काही पूजा वगैरे नव्हती. आणि मला मी जिकडे मागच्या वर्षी गेली होती म्हटलं तिकडेच जाऊया, तर मग मी रिक्षानेच गेली. कारण ना अहो पण घरी नव्हते आणि मग गाडी वगैरे पण नव्हती, म्हणजे कार वगैरे घरी नव्हती. म्हटलं चला आणि थोडं लांब आहे, मग पायी जायलाही मला उशीर झाला असता उन्हाचा. तर म्हटलं इकडे आता पोचलोय आपण आणि पूजा वगैरे आता मी करून घेते. छान अशी शांत निवांत पूजा करून घेतली. तिकडे गुरुजी पण असतात, त्यामुळे मग काही टेन्शन नसतं. जसं गुरुजी सांगतात त्याप्रमाणे सगळ्या बायका पूजा करतात. त्यानंतर वडाला दोरा गुंडाळून घेतला आणि 7 जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना केली. आणि मस्त इकडे नवीन मैत्रिणी मिळाल्या, छान ओळखी झाल्या त्यांच्याशी आणि त्यांना हळदी कुंकू केलं. 5-6 जणींची ओटी भरून घेतली, त्यांनी माझी ओटी भरली आणि नवीन सबस्क्रायबर मिळाले आपल्याला या ठिकाणी. तर छान वाटतं ना वर्षातनं एकदा येणारा हा सण, मस्त असं नटून थटून जायला. आणि तिकडे सगळ्या बायका आलेल्या, त्या छान नटून थटून, वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळे दागिने अगदी. आता एक गंमत सांगू का? तुम्ही जर का मला विचारणार असाल ना की तुला 7 जन्म हा पती का हवा, किंवा पती म्हटलं की त्याच्यासोबत सगळाच आपला म्हणजे परिवार येणार आहे. तर मला असं वाटतं ना की प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला म्हणजे हा वेगळाच असा क्षण असतो की लग्नानंतरचा. आपण ज्यांना कधीही बघितलेलं नसतं, अरेंज मॅरेजची गोष्ट करते बरं का मी, की ज्या फॅमिलीला आपण कधी भेटलेलो नसतो अशा लोकांसोबत आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचं असतं. त्या घरात जायचं असतं, सगळ्यांना समजून घ्यायचं असतं, सगळ्यांचा स्वभाव, नवरोबाचा स्वभाव आणि सगळ्या नातेवाईकांशी ॲडजस्ट करायचं असतं. या सगळ्या गोष्टी करता करता 5-6 वर्ष लागतात, 10-15 वर्ष लागतात, जेव्हा आपला संसार अगदी गुण्यागोविंदाने होतो. आणि प्रत्येक जन्मी हे करत बसायचं का? तर एवढे दमछाक करण्यापेक्षा 7 जन्म हाच पती मिळू दे, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल, असं माझं तरी पर्सनली मत आहे. सो चला पूजा वगैरे झालेली आहे, घरी आलोय आपण आणि संध्याकाळी मस्त असा गरमागरम चहा केला. त्यानंतर मग बाहेर गेलो, बाप्पांच्या मंदिरात गेलो. आज पौर्णिमा होती, म्हटलं चला दर्शन घेऊया. गर्दी खूप होती, मस्त दुर्वांची माळ घेतली, बाप्पांचं दर्शन घेतलं. येता येता मुलांना ना मी पाणीपुरी खाऊ घातली आणि मुलांना त्या त्या ठिकाणची पाणीपुरी खूप आवडते, त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे. त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर ना स्वयंपाकाची तयारी. तर आता इकडे स्वयंपाकाचा माझा असा बेत होता ना, आमरस, पुरी आणि भाजी असंच मी करणार होते थोडंसंच, कारण रात्रीचं कसं दिवसभराचा उपवास असतो, मग रात्रीचं काही एवढं जेवण जात नाही. म्हटलं तेच करूया. पण काय आहोंचा फोन आला की अरे आता आज ना शेवटची पुरणपोळी असते, मग तू नाही केली का? म्हटलं दुपारी तुमचे टिफिन होते, मग एकटीच काय पुरणपोळी खात बसणार मी, त्यापेक्षा आपण संध्याकाळीच थोडंसं करूया आणि रात्रीचं पुरणपोळी थोडंसं जड होईल म्हटलं, म्हणून मग मी टाळलं होतं. पण अहो म्हटलं की नाही आपण आज पुरणपोळी करूया, आता नंतर मग पाऊस पडल्यानंतर काही पुरणपोळी खाता येणार नाही. तर म्हटलं ठीक आहे. मग काय ते म्हटलं मी पुरणपोळ्या आणतो खापरावरच्या, मग 3 पुरणपोळ्या ते घेऊन आले होते खापरावरच्या. त्यानंतर एका बाजूला मी भात लावला आणि एका बाजूला मी इकडे आता आमटी करून घेते. त्यानंतर आधी मी डाळ शिजवून घेतली होती आमटीसाठी, हरभरा डाळ, आणि तेच मी इकडे आता फोडणी देते. मग वाटण वगैरे तयार करून घेतलं आणि पटकन इकडे फोडणी दिली. त्यानंतर मग ते म्हटले की आता आमरस पुरणपोळी आणि
आमटी भात असंच का, मग तू भजी नाही करणार आहेस का? तर म्हटलं ठीक आहे भजी पण करूया. मग काय मिरचीची भजी केली इकडे मुलांसाठी, मग साधी कांदा भजी केली आणि म्हटलं चला मग आता जेवणाला बसूया. तर इकडे आता शेवटचं भजी वगैरे तळून घेते गरमागरम आणि त्यानंतर मग ताट करणारे आणि मस्त असा उपवास सोडवणारे आम्ही सगळेजण सोबत. आता हे सगळं स्वयंपाक आवरत मला 9:30 वाजले होते आणि मग त्यानंतर आम्ही जेवणाला बसणार होतो. आणि कसं आहे ना, की आज तर त्यांचाच सण होता. मग त्यामुळे त्यांच्या फर्माईश तर पुऱ्या पूर्ण करायलाच लागणार होत्या मला. त्यामुळे म्हटलं चला इकडे आता सगळं आटपून घेते आणि मस्त असं ताट रेडी करते आता. तर इकडे आता म्हटलं एवढं सगळं केलंय तर कुरडई पापड कशाला राहू द्यायचं, तर ते पण करून घेते म्हटलं. म्हणजे तळून घेते थोडंसं. तर मुलं म्हटले की नको जास्त ऑइली होईल आणि आता काही आम्ही ते खाणार नाही, बाकीचं फक्त भजी वगैरे कर. तर म्हटलं ठीक आहे. मग आता इकडे स्वयंपाक रेडी झाला आणि इकडे आता पुरणपोळी, आमटी, भात आणि भजी असं काही आपलं आजचं जेवण आहे. तर हे सगळं रेडी झाल्यानंतर आम्ही आता जेवणाला बसून घेतो. आणि इकडे 2-3 फोटो अपलोड केलेले आहेत. तर कसे वाटले नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.